म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा, कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. धन्यवाद डीजे. अगदी नावाला साजेशी अशी कामगिरी करतोय प्रशांत आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत त्याने आणि फक्त एकच धाव खर्च केली, 1 विकेट मिळवली. 5वा चेंडू प्रशांतचा कैलाससाठी. खूप चांगला फटका कैलासच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण. दिगंबर शिंगटे दिगू, जिथे 1 धाव होती मला वाटतं तिथे 2 धावा खर्च केल्या. धावा रोखाव्या लागतील वेदांत 11 या संघाला. थोडीशी धीमी सुरुवात इथे बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश वंश 11 या संघाची. 5 चेंडूंचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं. धावा येणं गरजेचं होतं परंतु त्या येत नाहीत. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु अयशस्वी होतोय. पहिलं षटक संपुष्टात येते. पंच आम्हाला सांगतात की पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती म्हणजे फक्त आणि फक्त 3. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे हर्षलच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 3. दुसरं षटक घेऊन गोलंदाज दिगंबर शिंगटे उर्फ दिगू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि समोर असेल मागच्या वर्षीचा मालिकावीर रजत मसणे. लोअर फुलटॉस चेंडू होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण गोट्याच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट काही झाला नाही. 1 धाव पूर्ण झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 4. कैलास शेदार आणि रजतला चांगली भागीदारी करावी लागेल इथे जर या सामन्यात आपली पकड मजबूत करायची असेल तर. खूप चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कौतुक करावं लागेल दिगंबरचं. एक युवा गोलंदाज आहे शेलू गावातील. प्रशांतने खूप चांगली कामगिरी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून दिगंबर देखील चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी टाकले, फक्त 1च धाव खर्च केली. 3रा चेंडू कैलाससाठी. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु गतिमान चेंडू होता. कैलास शेलार आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली होती 2 दिवसांमध्ये. आजचा दिवस त्याच्या नावावर आहे की नाही ते मात्र प्रश्नचिन्ह आहे. अजून देखील सकाळचं सत्र आहे. ड्यू फॅक्टरमुळे कुठेतरी गोलंदाज बावी ठरताना दिसतात फलंदाजांवर. फक्त 1च धाव मिळेल. स्वतः संघ मालक. फेकी थोडीशी खराब. एकच धाव मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्या संघासाठी वेदांत 11 संघाचे हे गोलंदाज प्रशांत असेल, दिगंबर असेल. रजत मसनेला चांगली कामगिरी करावी लागेल. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 6. 6 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होते जिथे धावा येणं गरजेचं होतं परंतु त्या आल्या नाहीत. लास्ट बॉल टू गो. दुसरं षटक त्यामधील हा शेवटचा चेंडू. इथे मात्र फक्त दिशा दिले. एक कलात्मक फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आणि चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या पार. चौकार त्यामधील हा शेवटचा चेंडू. इथे मात्र फक्त दिशा दिले. एक कलात्मक फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आणि चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या
धन्यवाद डीजे. खूप चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोचली ती 10च्या घरात. 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपुष्टात आली आहेत. आता तिसरं षटक, सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या सर्वांचा लाडका गोलंदाज प्रशांत मसणे उर्फ परशा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अजूनही कैलास आणि रजत खेळपट्टीवर तैनात आहेत. चांगला खेळ करतील अशी अपेक्षा. शेवटची मॅच आहे लीग मधली, त्यामुळे अभि नाही तो कभी नाही. आता चांगला खेळ करावाच लागेल. पहिला चेंडू प्रशांतचा रजत साठी. एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय खारी करत असताना त्याचसाठी तो ओळखला जातो. एक आक्रमक फलंदाज आहे शिवसाई शेलू संघाचा. आता मात्र इथे वेदांत 11 संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना संघाचा कर्णधार आहे तो स्वतः. टीम वर्क इथे बघायला मिळतंय वेदांत 11 या संघाकडून. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि दिगंबर व्हॉट अ कॅच. खूप चांगला झेल पकडलाय आणि इथे माघारी परततोय कैलास शेलार. थँक्यू डीजे. खरंच ड्यू फॅक्टर. मला आमचे स्कोरर रितेश तरी म्हणाले होते की सकाळचं सत्र आहे, धावा येत नाहीत. कैलास शेलारने चांगला प्रयत्न केला होता डान्सिंग डाऊन द विकेट्स, परंतु त्याला काही यापुढे होणारा सामना असेल पांडुरंग कृपा विपक्ष एसपी सुपर किंग्स. जाऊया मैदानाकडे. तिसरा चेंडू घेऊन प्रशांत निलेश साडी. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इतकं सोपं नाही प्रशांतला स्क्वेअर कटचा फटका लगावणं, कारण गतिवान गोलंदाज प्रशांत अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो. भेदक गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आता देखील 3 चेंडूंची फेकी केली आहे आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. खूप चांगली गोलंदाजी प्रशांतची. समोर असेल निलेश निमणे. अजून एक चांगला चेंडू. एक अस्त्र मात्र बाहेर काढतोय प्रशांत आपल्या गोलंदाजीतील. अक्षरशः मैदानात आग ओकणारी गोलंदाजी करतोय आज प्रशांत. कौतुक करावं लागेल. एक चिमुरडा गोलंदाज शेलू गावातील आपल्या कर्जत असो बदलापूर असो अनेक ठिकाणी त्यांनी मैदानं गाजवलीत आपल्या गोलंदाजीने आणि तशीच कामगिरी करत असताना इथे देखील निलेशला मोठे फटके मारावे लागतील. बॅटची कडा घेतली आहे नशिबाची साथ आणि चेंडू जातो सीमा पार. खणखणीत दणदणीत संघर्षमय चौकार. स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या, वाटलं मनाला काही करायचं कधी बी तुफानी करतो या. धन्यवाद डीजे. धावा येत नव्हत्या मात्र नशिबाची साथ मिळाली निलेशला. यशांच्या मागे वसंत मसने एक खूप मोठं नाव जेके शेलू संघातील उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ओळखला जायचा. धावसंख्या झाली ती 15. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. लास्ट बॉल टू गो. प्रशांत टू निलेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय गोलंदाजी केली प्रशांतने. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या स्थिगावली ती फक्त आणि फक्त 15च्या घरात.
धन्यवाद डीजे हर्षल. खूप चांगलं गाणं ऐकवत असताना आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती फक्त 15. गोलंदाजी मार्कवर असेल एक अष्टपैलू खेळाडू शिवसाई शेलू संघातील वेदांत 11 संघाचा कर्णधार अक्षय खारीक आणि समोर असेल SPL 2019चा 18चा मालिकावीर रजत. बॅटची कडा आणि झेल. आणखी एक गडी बाद होतो तो म्हणजे श्री गणेश वंशी 11 संघाचा. कमांड डीजे. तुमचा काय खरंच वाचा आहे. भिकवांगी झाली मेली माकरा. धन्यवाद डीजे. रजत देखील माघारी परतलाय. खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्याच्याकडून परंतु अयशस्वी होते. आता स्वतः संघ मालक रोशन मसने खेळपट्टीवर रवाना झालेत. स्ट्राईकवर असेल रोशन. नॉन स्ट्राईकला निलेश. गोलंदाजी मार्कवर अक्षय. धावा येणं गरजेचं आहे परंतु अजिबात येत नाहीत. खूप चांगला चेंडू होता. गतिवान चेंडू होता. टप्पा पडल्यावर चेंडूने उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षक वसंत मसनेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय रोशनसाठी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता परंतु ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. प्रशांतने खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दिगंबरने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता अक्षय 3 चेंडू फेकलेत. 1 विकेट मिळवली आहे. अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाही. चौथा चेंडू घेऊन अक्षय रोशनसाठी कट करण्याचा प्रयत्न होता. मुन्ना पठाण लिटिल मास्टर म्हणून ज्याला ओळखलं जातं. शेलूगावचा लिटिल मास्टर मुन्ना पठाण खूप चांगली कामगिरी करत असताना थोडी जरी चुकी केली असती तरी मात्र चौकार गेला असता परंतु 3 धावा अडवण्यात यश आलंय ते मुन्नाला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16च्या घरात. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे अक्षयने. 12 ते 15 पावलांचं रनअप अक्षय खारीक. फुल टॉस चेंडू फक्त फ्लिक केलाय आणि चेंडू जातो सरळ सीमा रेषेच्या पलीकडे गरंगळत आलेला हा संघर्षमय चौकार. आमच्या पुढे ना कुणाचं चालायचं हे कालीच आमचं वाघाचं. आमच्या पुढे ना कुणाचं चालायचं. आम्ही पोरा रायगड जिल्ह्याची आमच्या नादाला कुणी ना लागायचं. धन्यवाद डीजे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली आहे. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल टू गो. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू खाली येतोय. मंगेश बोराडे स्वतः संघ मालक आणि निलेश परततोय माघारी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 20. आतापर्यंतची सर्वात लोवेस्ट धावसंख्या म्हणता येईल कारण छत्रपती वॉरियर संघाची धावसंख्या होती कालच्या दिवसात 35 आणि इथे फक्त 20 धावा 4 षटकामध्ये. अजूनही 1 षटक शिल्लक आहे मित्रांनो. आपल्या सर्वांचा लाडका लिटिल मास्टर मुन्ना पठाण गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला तो सार्थ तर ठरतो का याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि यापुढे होणारा सामना असेल पांडुरंग कृपा 11 विपक्ष ASP सुपर किंग. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी लगेचच यायचे. हे स्पेल संपल्यावर पांडुरंग कृपा 11 विपक्ष ASP सुपर किंग. गणेश भाऊ रामदास शेट्टे यांचा पांडुरंग कृपा 11 व अख्तरबाई पठाण यांचा ASP सुपर किंग. दोन्ही संघाच्या संघमालकांनी याची नोंद घ्यायची. यापुढे होणारा सामना असेल आपला. वळूया मैदानाकडे. मुन्ना पठाण व्हेरी फास्ट बॉल. कट करण्याचा प्रयत्न होता. मयूर खारीक फारशी चांगली कामगिरी करता आली नाही 2020 SPL मध्ये परंतु अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. ताकद आहे या खेळाडूमध्ये.
इथे मात्र खूप चांगला फटका लगावलाय. ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला. एक धाव पूर्ण. फक्त एकच धाव मिळेल. इथे मात्र दिगंबरने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो खूप चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. वेदांत 11 संघाचं नक्कीच कौतुक करेल. टीम वर्क बघायला मिळतं. पहिलीच मॅच आहे, खूप महत्वाची मॅच. इथे रोशन मस्ते खूप चांगला फटका दिगंबर चेंडूच्या खाली आणि कोणतीही चुकी नाही. आणखी एक गडी बाद होतोय तो श्री गणेश वंशीलेल्या संघाचा. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून शेवटचं षटक प्रगती पथावर. 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 21. क्लोज किपिंग करत असताना वसंत यासाठी तो ओळखला जायचा. त्याच्या काळामध्ये मात्र त्याने अक्षरशः मैदानं गाजवली होती आपल्या यष्टीरक्षकाने. मला अजूनही आठवतं की तो असा क्लोज किपिंग करून चेंडू अक्षरशः लपून ठेवायचा. आणि त्यावेळी गोलंदाज देखील अगदी फास्ट होते. बॅटची कडा घेतली आहे. एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती 22. काय गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी ते बघायला मिळते. वेदांत 11 या संघाकडून 4ही गोलंदाज काय गोलंदाजी करतात आज आपल्या संघासाठी. 100% कमिटमेंट बघायला मिळतीये. शेवटचा चेंडू असेल आणि ते मात्र निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. 6 चेंडू मध्ये फक्त 1 विकेट घेतली आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात मुन्ना पठाण्याने. धाव संख्या झाली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 22. लोवेस्ट स्कोर ऑफ SPL 2020 आतापर्यंतचा. छत्रपती वॉरियरचा 35 होता. इथे श्री गणेश वंशीलेल्या संघाचा 22. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे हर्षलच्या माध्यमातून. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. धन्यवाद डीजे. पांडुरंग कृपा 11 संघाचा कर्णधार आणि ASP सुपर किंग संघाचा कर्णधार. ASP सुपर किंग संघाचा कर्णधार गणेश मसणे इथे उपस्थित झालाय. मी विनंती करतो पांडुरंग कृपा 11 संघाचा कर्णधार कुठे असशील तर लगेचच यायचंय नाणेफेकीसाठी. पहिले सत्र संपुष्टात आलंय. प्रभात मसणे येतोय मात्र. ASP सुपर किंग संघाचा कर्णधार गणेश मसने ते उपस्थित आहे. मी विनंती करतो पांडुरंग कृपा 11 संघाचा कर्णधार गणेश तरे याला की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच यायचंय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत उतरण्याच्या अगोदर मी विनंती करतो श्री ज्ञानेश्वर दादा भगत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. गणेश विपक्ष गणेश असा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेक जिंकलीये ती नाणेफेक जिंकलीये पांडुरंग कृपा 11 या संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केले ASP सुपर किंग संघाला गोलंदाजीसाठी. सुरू असलेला सामना श्री गणेश वंश 11 विपक्ष वेदांत 11. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 23 धावांची गरज. 30 चेंडू 23 धावा. क्रिकेटचा खेळ मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं ठरेल. कारण लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज टफ. बिग फाईट मॅच नक्कीच बघायला मिळेल इथे, यात कोणतीही शंका नाही. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ एकमेकांना झुंज देतील आणि एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला बघायला मिळेल
अशी या दोन्ही संघांकडून अपेक्षा, कारण अनुभवी गोलंदाज आहेत श्री गणेश वंश इलेव्हन या संघामध्ये देखील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संतोष मसने आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकवर असेल अक्षय कारिक, नॉन स्ट्राईकला वसंत मसने. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आजचा हा अंतिम दिवस आहे. येणारे 30 चेंडू 22 धावा, 22 धावा 30 चेंडू, 30 चेंडू 22 धावा. गेमला सुरुवात होतीये. संतोष मसने गोलंदाजी मार्कवर यष्टींच्या मागे असेल कैलास शेलार आणि फलंदाजीसाठी सज्ज अक्षय खारीक. पहिला चेंडू आणि आपले इरादे स्पष्ट केलेत अक्षयने. पहिला चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलेला हा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षयसाठी. धीम्या गतीचा चेंडू होता. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झाली ती 5. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावर. दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफला उभा असेल तो मयूर खारीक आणि डीप मिड विकेटला रजत मसने. वसंत मसने उर्फ वशा फलंदाजीसाठी सज्ज होत आहे. गतिवान चेंडू होता. टप्पा पडल्यावर चेंडूने उसळी घेतली बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. इथे मात्र वसंत मसने व्हॉट ए शॉट. एक कलात्मक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका चौकार. धन्यवाद डीजे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 9. लो स्कोरिंग मॅच होती परंतु एका हाती किल्ला लढवत असताना दोन्ही फलंदाज. फुलटॉ चेंडू दिशा दिली आणि दशा केली गोलंदाज संतोषची. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. 30 चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष होतं. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील धावसंख्या झाली ती 13. इथे मात्र वसंत मसने इज ऑन फायर. झेल सोडलाय रजतने. झेल पकडायचा होता परंतु हातातून निसटला तो. पूर्णपणे नांगी टाकली आता इथे श्री गणेश वंश इलेव्हन या संघाने. रजत कडून अशा चुका आम्ही कधीच सहसा बघत नाहीत परंतु आज मात्र रन्स काही फलंदाजी करताना आले नाहीत. फक्त 22 धावा आल्या आणि एक थोडासा मानसिक दबाव असेल संपूर्ण टीमवर. एक षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 14. येणारे 24 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी स्वतः कर्णधार रजत मसने गोलंदाजी मार्कवर सज्ज होते आणि समोर असेल एक अत्यंत अनुभवी आक्रमक फलंदाज यष्टीरक्षक जे के शेलू संघाचा वसंत मसने. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. संतोष मसने चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी नाही परंतु एक धाव मिळेल आणि एका धावेने संघ पुढे सरकतोय. वेदांत 11 संघ मालक मंगेश बोराडे नक्कीच खुश असतील. रात्री 3 वाजल्यापासून ते जागेत असे आम्हाला मगाशी सांगत होते. एक जिंकण्याची ओढ आणि त्यासाठी लागणारं प्लॅनिंग. चांगला चेंडू होता. जागा बढून खेळण्याचा प्रयत्न होता अक्षयचा परंतु शरीराचा वेध घेतो चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडू फेकतो रजत आपल्या संघासाठी.
40-45 धावा असत्या तर मात्र मॅच मध्ये नक्कीच मजा आली असती, परंतु धावा काही आल्या नाहीत ड्यू फॅक्टरमुळे. व्हॉट ए बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. आणि कैलास शेलार यष्टी रक्षण करत असताना क्लोज कीपिंग करणं खूप कठीण असतं. मोजकीच नावं घेईल मी आपल्या गावातील. वसंतदादा मसने असेल, कैलासदादा शेलार असेल, त्यानंतर सूरज तरे असेल, खूप चांगली कामगिरी करत असतात. तिन्ही ओल्ड खेळाडू आहेत, परंतु खूप चांगली कामगिरी करतात यष्टांच्या मागे. खूप चांगलं यष्टीरक्षण. चपळा इथे बघायला मिळते. फिटनेस वयाच्या 35व्या-36व्या वर्षी देखील फिटनेस बघायला मिळतो कैलास शेलार कडून. चपळाई, चिते की चपळाई. आणि आता वसंत मसने माघारी परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज स्वतः संघ मालक मंगेश बोराडे. HK स्टाईल, HK स्टाईल. थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त 14. बोला 15, सॉरी 15 धावा. चांगली गोलंदाजी, परंतु इथे लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल टू गो. चांगली गोलंदाजी केली होती रजतने. शेवटचा चेंडू रजतचा अक्षयसाठी. आडव्या बॅटने केलेला प्रहार, उंची जास्त लांबी कमी. निलेश निमणे चेंडू खाली येतोय, परंतु तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात. दोन षटक संपली आहेत. धाव संख्या झाली ती 18. येणारे 18 चेंडू आणि 5 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे हर्षलच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत. तिसरं षटक प्रगतीपथावर. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज संतोष आपल्या संघासाठी. येणारे 18 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज जिंकण्यासाठी वेदांत 11 या संघाला. खूप चांगला खेळ बघायला मिळाला. फक्त दिशा दिली. खूप चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला. एक धाव पूर्ण. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येणारे 17 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज जिंकण्यासाठी वेदांत 11 या संघाला. स्वतः संघ मालक फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी धीम्या गतीचा चेंडू होता आणि चेंडूला सरळ फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. मॅच विनिंग शॉट. षटकार. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे.